हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज मी चालले बाहेर माझ्या मैत्रिणींसोबत आणि त्यातली एकटी जी आहे ती जवळजवळ मला वाटतं आमची 10 ते 15 वर्षाची ओळख आहे। डिप्लोमापासून आम्ही एकत्र आहोत। तिच्यामुळे बाकीच्या दोघींची ओळख झालेली आहे आणि मला वाटतं गेली 3 वर्ष तरी आम्ही भेटलेलो नाही आहोत। जी माझी डिप्लोमाची मैत्रीण आहे ती आणि मी। त्यानंतर दुसरी आहे तिला सुद्धा बरेच दिवस झाले, वर्ष दीड वर्ष झालं भेटून, कारण सगळ्यांची मुलं बाळा झाली गेल्या 1-2 वर्षात, त्यामुळे मग ते भेटता नाही आलं। त्यात कोविडचा टाइम पण होता तेव्हा पण भेटू नाही शकलो। त्याच्यामुळे आता आम्ही आज प्लॅन केला भेटायला, बाहेर रंकाळ्यावरती चाललोय आणि तिथून मग बाहेर हॉटेलला वगैरे काहीतरी थोडंसं जेवण वगैरे करायचं असं प्लॅन ठरलाय। तर चालले मी आता। नरेंद्र वगैरे खाली जाऊन थांबले, ते राजनंदिनीला आणि मला सोडतील आणि बघू आज काय काय होतं। मस्त खूप दिवसांनी भेटणार आहे त्यांना, त्यामुळे मी एक्साइटेड आहे। तर चला जाऊयात। रंकाळ्यावर बरेचसे पाळणे वगैरे, त्यानंतर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वगैरे साधनं होती, तर तिथेच आम्ही राजनंदिनीला घेऊन गेलो होतो। हिला पाहून मी इतकी एक्साइटेड झाले होते ना, पुढे तुम्हाला समजेलच। फिर तू पण ए पिलो गुत्तू बसले। ए गुंडी गुत्तू बसला। गप्प बसली कशी। थोड्या वेळाने माझी फ्रेंड ललिता आली होती आणि ही तिची मुलगी आहे आणि आधी आम्ही फ्रेंड्स होतो आणि आता आमची मुलं एकमेकांचे फ्रेंड्स होतील। खरंच खूप एक्साइटमेंट होती त्यावेळेस, कारण बऱ्याच दिवसांनी भेटलो सुद्धा होतो आणि त्यात मुलांसोबत, त्यामुळे एक वेगळीच मजा येत होती आम्हाला। किती दिवसांनी भेटायला तिचे एक्सप्रेशन बघा, अजिबात काही नाही, शांत बसल्याची। माया कर माया कर म्हणजे मायाला माया कशी करतेस तू? त्यांची नाही तुझी तुझी माया कर माया करतो। तर आमच्या प्रणाली मॅडम 10 मिनिटात येतो असं सांगून सपशेल गंडवून आम्हाला अर्धा तास पण नाही, मला वाटतं 40 मिनिटं झालेले आहेत आणि इथे ललिता आणि मी दोघीजण येऊन बसलोय वाट बघत। तिचं कायम त्याचं आहे हा, डिप्लोमापासून कायमचं तिचं कायम असंच। पहिला लेक्चर कायम चुकवायला लावायची मला, कायम। कुठून घेऊ सांग मला फक्त दिसलं पाहिजे। 10 मिनिटं तुझी हीच आहेत काय? युट्यूब मध्ये हे पण बोलणार की माझी मैत्रीण त्याच्यासाठी तयार झाले काय? मला तर ओळखतच असणार आहे। बाई माऊ होय हलकेच आहेत। काय नाही बाई, कशी आहेस? किती दिवसाची भेटायला? पहिल्यांदा भेटते मग, पहिल्यांदा। हा मार तिला, मार अशी धरून मार एक तिला। होय होय इतक्या दिवसांनी आम्ही भेटलो होतो ना, तर त्या एक्साइटमेंटमध्ये मी प्रॉपर व्हिडिओ शूट केलं नाही, मी कॅमेऱ्याचा अँगल पाहिला नाही, जसं जमेल तसं म्हणलं आठवण तरी राहील म्हणून जे काही मिळेल ते सगळं शूट करत गेले। पण खूप एक्साइटेड होतो एकमेकांना भेटण्यासाठी इतक्या दिवसानंतर। काय झालं काय? मग तू काय म्हणते त्याला 20 रुपये घे? असं कसं नाही? एक साईडला घे म्हणावं त्याला।
माया घे माया घे माया घे तिची माया घे माया घे माया कर माया कर ती कन्फ्युज होते अशी हात लावते अशी अशी हात लावते यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो होतो. लहान मुलांना घेऊन जेवायला बाहेर जाणं म्हणजे खरंच कष्टाचं काम आहे. मला बाहेर ॲक्च्युली नव्हतं जेवायचं पण आता यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा होता त्यामुळे माझ्या डाएट प्लॅनमध्ये जे काही रात्री होतं तेच मी मागवलं होतं. फक्त हॉटेलमधलं जेवलं इतकंच. जेवणावरून थोडा वेळ बाहेर हॉटेलच्या बसलो होतो आणि मी व्हॉइस ओव्हर यासाठी करते बिकॉज खूप नॉईज येत होता बाहेर असल्यामुळे तो प्लस मुलांचा पण दंगा चालू होता. काल पडशील रे बाळ. नवीन नवीन शोधून काढलेलं आहे. काय बोलू नकोस काय बोलू नकोस प्लीज. असं टाकेन मी माहिती आहे युट्यूबला असंच टाकेन मी. मग पांढरा रस्सा खाल्ल्यावर हात पांढरे होतात. तर ही आहे प्रणाली माझी डिप्लोमाची. एवढी तोंडावर ना एवढी सोजवळ दिसते तेवढी सोजवळ नाहीये ती. चांगलं काहीतरी जमायचं नाही ते. तर हां 2 शब्द चांगले सांगते मी हिच्याबद्दल. तर आमचं डिप्लोमाच्या लास्ट इयरला हिच्यामुळे कायम मी पहिला लेक्चर बुडवायचो आणि हिच्यामुळे कॉलेजमधली 4 पोरं नापास व्हायची. 4 गाठ बॅकला. एका कॉलेजला गेलो होतो आम्ही लेडीज कॉलेजला शिकलो. अगं आता मी डिग्री सांगते मला डिप्लोमा डिग्री नाही नव्हती. अगं डिप्लोमाला असताना ठीक आहे मी तिला सांगते ना तू कराडमध्ये होते डिप्लोमाला असताना सेमिस्टरला 8 पोरं मॅथ काय घातलं शर्टवर फेसबुक लिहिलेलं याच्या. आणि एका दुसऱ्या कॉलेजला आम्ही स्पर्धेसाठी गेलेलो. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळी मुलं फेसबुक फेसबुक ओरडत होती. मला इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं हिच्यामुळे. आणि अजून एकदा फ्रेशर्स पार्टी होती तेव्हा सुद्धा म्हणजे आमचं मुलींचंच कॉलेज होतं पण तरी फ्रेशर्स पार्टीला ज्या दिवशी आम्ही डान्स केला आठवलं ना चमक आणि ह्याचा कुठला बरं 2-3 होते गाणी त्यामध्ये. फ्रेशर्स पार्टीला आम्ही डान्स केला आणि आम्ही कपल होतो तेव्हा. आम्ही कपल होतो. मी मुलगा झाली होती ही मुलगी झाली होती. आणि नेक्स्ट डेला फ्रेशर्स जे सगळे आमचे होते ना आमच्या रूममध्ये दुसऱ्या दिवशी कारण इतके हिच्यावर फिरा झाल्या सगळ्या मुली होत्या तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सगळ्या रूममध्ये आलेल्या. एवढी आमच्याशी खूप दंगा केला खूप मजा केली डिप्लोमाला. आणि जवळजवळ आता मी माझ्या लग्नानंतर 5 रात्री म्हणून हिलाच नेलेलं. एवढी माझी जवळची मैत्रीण आहे. आणि पार्सल आलं आणि तिच्या लग्नात मी एकटीच होते रात्री झोपायला. एक पाहुणा सुद्धा नव्हता आम्ही होते. तर असं खूप दिवसांनी भेटलं. यो बाबा काय झालं तर आता जवळजवळ आम्ही 3 वर्षांनी भेटतोय ना. हिला मुलगा झाला 3 वर्षाचा आहे आता जवळजवळ. आणि तेव्हा कोविड होतं त्यामुळे मला भेटायला जाता नाही आलं तिला. त्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी वगैरे त्यामुळे आम्ही भेटलोच नाही किती वर्ष झाली. आणि एवढ्या वर्षांनी भेटून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप भारी वाटलं. आणि हो बाबू काय झालं तुला माऊला भेटायला इतक्या दिवसांनी भेटले माऊला तू अशी करणार बाबू. चला चला जाऊया आम्ही हां जाऊया आता. तू आईस्क्रीम खाणार आहेस आम्ही जेवण झालं आहे आमचं आता. इथून आम्ही जाणार आहे घरी. तर मगापासून हां आमची 2 पार्सल आहे. तर ही आहे ललिता. प्रणालीमुळे माझ्या हिची ओळख झाली ॲक्च्युली. आणि कोटकमध्ये जेव्हा मी होते ना तर तेव्हा ही सुद्धा तिथे जॉईन होती. आणि आम्ही पण जवळजवळ 2 वर्षांनी भेटतोय ना. ही तिची मुलगी प्रसन्या. प्रसन्या जेव्हा मोठी झाल्यावरती कधी व्हिडिओ बघेल माझे तेव्हा
तेव्हा तिला कळेल की आम्ही कसं फिरत होतो घेऊन रस्त्यावरनं आणि हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे नेहमीप्रमाणे. होय नेहमीप्रमाणे. तर आम्ही आता चालू आईस्क्रीम खायला. त्या दोघी 2 व्हीलरवरून गेल्यात पुढे. आम्ही आता चालू आईस्क्रीम खाऊन मग घरी जाणार आहे. जमलो आता. किती दिवसांनी फिरायला लागले मग तरी राजारामपुरीत असं निवांत. एका शेवटच्या मेंबरचं इंट्रोडक्शन राहिलं आहे, अंजलीचं. तर ही सुद्धा प्रणालीचीच फ्रेंड आहे. सगळ्या प्रणालीच्या फ्रेंड माझ्या फ्रेंड झाल्या. बाय प्रोफेशन गव्हर्नमेंट जॉब आहे, बाकी एक्स्ट्रा काही सांगत नाही आम्ही. तर आता जेवण झालं, आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्लं आणि आता मी चाललो आहे घरी परत. आणि भेटूयात पुढच्या 1, 2, 3 आठवड्यानंतर आहे ना. कधी आता पुढचा प्लॅन? उद्या लगेच उद्या नेक्स्ट मंथ. आता नेक्स्ट बघू आमचा कधी प्लॅन होतो तो छान जर असं करणार आहे मी प्लॅन. बाय 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 बाय. येस चला, तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.